जय शिवराय शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीसाठी महत्त्वाचा निर्णय आणि महत्त्वाची बातमी शेतकऱ्यांसाठी. ज्या शेतकऱ्यांचं कर्ज हे थकीत होतं, ज्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी पात्र होते पण त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही आणि अनेक शेतकऱ्यांनी कोर्टामध्ये सुद्धा न्यायालयामध्ये सुद्धा याचिका दाखल केली होती आणि कोर्टाने सुद्धा सरकारला आदेश दिले होते की या शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी. आता थकीत असलेले व 2017 आणि 2019 या 2 वर्षामध्ये दोनदा कर्जमाफी झाली. 2017मध्ये 1.5 लाखापर्यंत आणि 2019मध्ये 2 लाखापर्यंत. पण यामध्ये 6,56,000 शेतकरी कर्जमाफीसाठी पात्र असून देखील वंचित राहिले होते या सरकारच्या धोरणामुळे. त्यामुळे आज जी काही 9 तारखेला मंत्रिमंडळ बैठक झाली, त्यामध्ये जे काय वंचित असलेले शेतकरी होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ देण्यासाठी बैठक ही महत्त्वाची घेण्यात आली. त्यामध्ये आता जे शेतकरी 2017च्या छत्रपती शिवाजी महाराज कर्जमुक्ती योजना यामध्ये वंचित होते, त्यासोबतच महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना 2019ची त्यामध्ये जे काय 2 लाखाच्या व्यतिरिक्त म्हणजे वरील कर्ज होते त्या शेतकऱ्यांना कर्जमाफीसाठी OTS योजना ही लागू करण्यात आली होती. पण त्या शेतकऱ्यांना त्या योजनेचा लाभ हा मिळाला नव्हता. तर त्यासाठी त्या सर्व शेतकऱ्यांना या योजनेत म्हणजे त्यांना कर्जमाफी देण्याचा निर्णय हा यासाठी आज मंत्रिमंडळ बैठक हे घेण्यात आली होती आणि लवकरच आता शेतकऱ्यांना त्या संदर्भामध्ये शुद्धीपत्रक किंवा कर्जमाफीसाठी नवा शासन निर्णय हा निघणार आहे. तर त्यामध्ये कोणकोणत्या अटी व कोणकोणत्या बाबी आहेत त्या आपल्याला समोर येणार आणि स्पष्ट होणार सरकारचं धोरण. आता 2026ची जी काही कर्जमाफी आहे 2 लाखापर्यंत कर्जमाफी आणि जे का आता उर्वरित वंचित असलेले शेतकरी आहे आणि 2017 आणि 2019मधील त्या शेतकऱ्यांना नवीन शुद्धीपत्रक किंवा शासन निर्णयामध्ये महत्त्वाच्या बाबी हे समोर येईल. तो जो काही शासन निर्णय नवीन येईल त्या शासन निर्णयानुसार आपण समोरील माहिती अधिकृत माहिती आपल्यापर्यंत पोहोचवणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.